मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आलाय। अज्ञात व्यक्तीने संदीप देशपांडे यांना हा धमकीचा फोन केलाय। मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी दिली असं कळतंय। धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे आणि अशा धमक्यांना घाबरत नाही अशी प्रतिक्रिया या सगळ्यावर संदीप देशपांडे यांनी दिली आहे। सध्या ही बातमी आपण बघतोय। मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना आता धमकी दिली गेलेली आहे, तसा फोन त्यांना आलाय असं समजतंय। नेमका हा धमकीचा फोन काय होता ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया। हॅलो, हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला। तू दिली की दिलीस? तू दिली शिवी दे तुझ्या तुला ना मारायच कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा बहीण, हा भैया कोणाला म्हणतो नाही। चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा आणि तिथे। हा तिकडेच येतो ना मी, कसा तुला ये ना माझ्या घरी समोर येतोस, भेटतो। ये. चल बघू हा तुझी येतो हिंमत किती येते। हा ठीक आहे, येतो येतो। हा ये। हा बघ तू बघ हिंमत येतो, कधी यायचं सांग। ए जा रे भैया साला। ए भैया कोणाला म्हणतो भैया? तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। तर या सगळ्या संदर्भात संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे, बघूया। काल रात्री 10:15 वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या घालत होता। त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला, तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही। तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही।